आपल्याला ईश्वर ही सृष्टी कशी करतो म्हणून तेव्हा ईश्वर स्वरूपाचं ज्ञान दिलं. ईश्वर स्वरूप कसं आहे, ईश्वर स्वरूप कसं आहे म्हटलं काही सांगताय. माया विशिष्ट चैतन्याला काय म्हणतात, तो आधी आहे का अनादी आहे का. पुन्हा आणखी कसा आहे तो अभिन्न निमित्त उपादान कारण. माया हे त्याचं कोणतं कारण आहे, उपादान कारण आहे. काल झाला ना आपला. आणि त्याच्यामध्ये पडलेला आभास कोणतं कारण आहे, निमित्त कारण आहे. माया सगळी सृष्टी कोण निर्माण करतो, ईश्वर सृष्टी निर्माण. जीव करतो का, शक्य आहे का. जीव कुठे एवढं मोठं रावण होता नाही, त्या रावणाची गोष्ट सांगतात. त्याने काही प्रतिज्ञा केल्या होत्या. एक प्रतिज्ञा केली होती सोन्याला काय आणि दुसरी प्रतिज्ञा स्वर्गाला शिडी आणि तिसरी तिसरी कोणती खारं पाणी काय करू नको. एकही प्रतिज्ञा करू शकलो नाही तो. म्हणून तो लक्ष्मण कसा मारतो म्हणून पाहण्याकरता गेला होता. कोण रावण. मग ते रावण मारायची वेळ मला माझ्या तिन्ही प्रतिज्ञा खऱ्या होऊ शकल्या नाही. सोन्याची लंका केली पण सोन्याला काय आणू शकलो नाही. लंका हे कशात आहे, सगळी समुद्रात आहे. तर समुद्र कसा आहे, गोड आहे का खारा आहे, तो काही इंद्रायणीच्या पाण्यासारखा आहे. मग गोड करू शकलं का. स्वर्गाला काय लावायची ती ऐकायचं. म्हणलं कोणतीच प्रतिज्ञा जीवाकडून कोणतीच प्रतिज्ञा करता येत, ईश्वर करतो. मात्र कोण तो समर्थ आहे, कोण आहे त्याच्या ठिकाणी करतो अन्यथा करतो शक्ती आहे. दगड कुठं पाण्यावर तरते का, तरले की नाही. आपले दगड तरते का, मग भिंत कुठं चालत असते का, भिंत कुठे तिला काही हातपाय आहे का, चालवली मग ते ईश्वर मानावं लागलं. सर्व सृष्टी कोण निर्माण करतो आहे का, तो ईश्वर कसा आहे. माया विशिष्ट चैतन्य, ईश्वर स्वरूपात असलेली माया उपादान कारण आहे. आणि त्या मायेमध्ये पडलेला प्रतिबिंब निमित्त कारण आहे. नाही का. पण एखादा घट असते, घटाचं उपादान कारण कोण आहे, निमित्त कारण. मग घटाच मातीच कुठे घटावा प्रत होते का, मग कोण पाहिजे, दोन पाहिजे का नाही. बरं कुंभार फार हुशार आहे पण मातीच नाही दिली तर, मातीच दिली नाही तर मग पाला पाचोळ्याचा घट करेल का. मग दोन्ही पाहिजे का नाही. उपादान कारण अधिक तुमच्या गीतेमध्ये आहे ना, भूमी आत्मनी स्वयंभ. बरं ते कुलाळमतीचे गर्भ. बाई किती जरी स्वयंपाक करण्यामध्ये हुशार असली वाद नाही, पण तांदूळ तरी द्यावं लागते का नाही. मग तिची कुशलता दिसते कशात आहे का नाही. एखादी बाई काय तुमचे भात करते बघा, तो भात म्हणजे जणू काही मोगऱ्याच्या कळ्यात. आणि एखादी बाई भात करते एका भांड्यात 3 प्रकार. खालचा कोणता असते, मधली वरची कोरडवाडी. जाऊ द्या, कुशलताच आहे. म्हणून ईश्वर सृष्टी निर्माण करतो. काल इथपर्यंत आपल्याला तर ती ईश्वर सृष्टी कशी निर्माण करतो,
आपल्या इच्छेप्रमाणे नाही, मग कोणाच्या प्राणीकर्माचा अपेक्षा आहे की नाही. एखादं जेवण असलं म्हणजे आपल्या इच्छेप्रमाणे असते का मालकाच्या इच्छेप्रमाणे. मालकाला काय तुम्हाला काय नाही, एका ग्रस्ताला भेटला होता बा, म्हटलं आलं का जेवण करून, म्हटलं आलं की जेवण करून. म्हटलं काय जेवण केलं, म्हटलं आंब्याचा रस. म्हटलं या दिवसात ना झाडाचे आंबे आणि ते का पिकत असतात का. ते म्हणलं ते काही नाही, मग पैशाला किंमत नाही, तिकडच्या भागाला असते का. आमचे लोक किती पैसा जाऊ द्या, जी वस्तू त्यांना पटली तिच्याकरता पैशाचा काय करीत नाही. एकदा त्यांना ती वस्तू काय झाली पाहिजे, हा माप पैसा त्यांना. हे पेट्रोल डिझेल विकणारी माणसं आहे ना तिकडे परदेशामध्ये, अमाप पैसा मिळतो. विहिरीच आहे बघा त्याच्या काय, त्या विहिरीतून काय निघते, पेट्रोल डिझेल निघते. एवढं डिझेल 200 रुपयाला घ्यावं लागते. काय काय टँकाचे टँकर भरून दे. श्रीमंताला गरिबी माहिती आहे का, मग गरिबी कोणाला माहिती आहे. विषांतर नको. कशा करता सांगितलं, ही सृष्टी कोण निर्माण करू शकतो, ईश्वराशिवाय कोणी. प्रत्येकाची मत आहे, तुम्हाला कल्पना नाही का, भिन्न भिन्न मत आहे. म्हणून काय एक जण म्हणतो आपोआपच होते, एक जण म्हणतो कामच कारणीभूत आहे, एक म्हणतो परमाणूपासून होते, एक म्हणतो अभावातून होते. मत शास्त्रामध्ये सांगितलेले असं आहे. 4 भाग म्हणतो हे कामापासून सृष्टी निर्माण होते, आणि वेदांत शास्त्र सांगतो ईश्वरापासून होते. कोणापासून. आता ईश्वर सृष्टी कशी निर्माण करतो, आपल्या मनानेच करतो का तो. मग कोणाच्या प्राणी कर्म सापेक्षा, जसे जसे कर्म असेल त्याप्रमाणे त्याला फल देण्याकरता ईश्वरी सृष्टी काय करतो. मग आता ईश्वर सृष्टीवर त्याला संकल्प होतो, एकोहम भवस्याम. त्यावेळेला पंचमहाभूत पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश आपल्या गुणासह उत्पन्न होतात. आकाशाचा गुण कोणता आहे, शब्द आहे का नाही. आकाशाचा, वायूचा, तेजाचा सांगा की रूप. घाबरायचं कशाला, चुकलं तर चुकलं. पाठ आहे ना, नाही कळलं तर काय केलं पाहिजे, विचारलं पाहिजे. काय काय पुढे कोण राहिलं, वायू झाला, वायू स्पर्श आहे ना, नाही आप राहिलं ना. पाण्याचा कोणता गुण आहे, आणि पृथ्वीचा आपापल्या गुणाचा सृष्टी निर्माण होते. गुणाच्या बरोबर नुसतं आकाश उत्पन्न होत नाही, आपल्या गुणाचं. ही पंचमहाभूत काय होतात, उत्पन्न होतात. त्यांचं आता एकीकरण करायचं आहे, कर्माकर्म आहे. त्याच्याकरता पहिलं स्थूल दृष्टी, पुढे सूक्ष्म दृष्टी, कारण दृष्टी. सूक्ष्म सृष्टी अगोदर सांगितली, वाचा. परिच्छेद क्रमांक 18. सृष्टीच्या उत्पत्तीचा प्रकार. ईश्वर सृष्टी उत्पन्न करतेवेळी ईश्वरेच्छेनेच माया तमोगुण प्रधान होते. त्या तमोगुण प्रधान मायेपासून आकाश, वायू, अग्नी, जल आणि भूमी ही काय उत्पन्न होते, मायापासून भूमी ही पंचभूते उत्पन्न होऊन त्यांचे ठिकाणी क्रमाने शब्दादी पंचगुण उत्पन्न होतात. थांबत झालं सगळंच एकदम वाजलं, समजलं पाहिजे सगळं. मग
ईश्वर सृष्टी करते वेळी मायेपासून काय उत्पन्न होते? आकाश, वायू, अग्नी, जल, भूमी, पंचभूत. बरं. आता पुढे याचं आपल्याला विवरण करायचं. आता वाद. ही पंचभूते उत्पन्न होऊन त्यांचे ठिकाणी क्रमाने शब्दादी पंचगुण उत्पन्न होतात. हे पहा कशाचं उत्पन्न होतात? पंचमहाभूतांपासून क्रमाने शब्दादी पंचगुण उत्पन्न होतात. म्हणजे गुण तयार उत्पन्न होतात. काय होतात? याला गुण असं म्हणायचं. त्या गुणाचं काय होतं? सोय भूत निर्माण होते. आहे की नाही? साखर गोडीचं उत्पन्न होते. गोडी बाजूला ठेवते आणि साखर उत्पन्न होते का? नाही म्हटलं मग साखर उत्पन्न होते आणि त्याच्यात गोडी भरावं लागते. ते का पुरणाची पोळी आहे का? आपल्या गुणाचा कोण उत्पन्न होते? आकाश. असं आपापल्या गुणाचं मतवाद. मायेपासून शब्दगुणासह आकाश उत्पन्न होते, म्हणून आकाशाचे ठिकाणी शब्दगुण आहे. म्हणजे कोणता गुण आहे? शब्द. हे आवाज असते ना सगळे, ते आवाज म्हणजे चला शब्द गुण असं म्हणतात. त्याचा फार उपयोग आहे. गवई माणसाला काय असावं लागतो? आवाज असावा लागतो. नाही तर खूप रागरागीने पाठ आहे पण आवाज काही नाही. म्हटलं आवाज कसा आहे? म्हणजे बसाडा. म्हणून काय पाहिजे बघ? सुंदर आवाज. नुसत्या आवाजावरती भारतरत्न पदवी मिळाली ना कोणाला? लता मंगेशकर. कोणती पदवी मिळाली? भारतरत्न. कारण ही ईश्वराची काय देणगी आहे काय? मग त्याच्यातच नाही. आपल्या आवाज नावाचा आवाज पोकळीतून निर्माण होतो का? म्हणजे वाद्य तर किती येतं काय विचारू नका. एखादा मोठा कवी असला म्हणजे पाहतो ना त्याच्याजवळ 10-5 वाद्य असते. ते वारकऱ्याचं आहे का आपला मनाचा? त्याला चाल म्हणायला म्हणतो अरे चाल म्हणा की मृदंगावाला धूम ठोकतो आपला. नाजूक कर्म आहे तेव्हा आवाज निघतो. पण त्याला ते असं जाऊ द्या. म्हणून आवाज हा म्हण आवाज आणि मग सिनेमातल्या लोकांच्या प्रोड्युसर लोक एक गाणं बसून दिलं तर 5,000 येतात. किती? काय मिसेस शंकर संजय शंकरचे एक गाणं बसवायचं किती? शंकर महादेव. सिनेमातली गाणी असं ती कशी बसवते काय बसवायचं जवळ तेव्हा कळेल. मग सगळा आवाजाचा आहे. मग पोकळी असते तो शब्द कोण कुणाचा आहे? याला आपण कशाला थाप मारली तर आवाज निघतो का? त्याच्यात पोकळी असावी. शब्द गुणकम आकाशम याचा अधिक विचार न्यायशास्त्रामध्ये 24 गुण मानलेले. किती? त्याचा विचार सुंदर केलेला आहे. तुम्ही शिका थोडा पुढे. आकाशापासून वायू होतो, म्हणून वायूत आकाशाचा शब्द व स्वतःचा स्पर्श गुण आहे. स्पर्श होतो कोणाचा गुण येतो? वायूचा. वायूपासून आपल्याला काय होतं? स्पर्श होतो. स्पर्श गुण होतो. आकाश वायू. पुढे वायूपासून अग्नी होतो, म्हणून अग्नीत आकाशाचा शब्द, वायूचा स्पर्श व स्वतःचा रूपगुण आहे. कारणाचे गुण कोणामध्ये येतात? कार्यामध्ये. कार्यामध्ये. प्रत्येक याचे गुण आपापल्या कार्यामध्ये येतात. आकाशाचा शब्द कोणाचा? वायूत. वायूचा गुण कोणाचा? अग्नी. असे आपापले गुण आपल्या गुणासह कारणाच्या गुणासह सृष्टी उत्पन्न होते. चांगला विचार आहे हा. विचार आपला विज्ञानात नाही बघा. सृष्टी कशी उत्पन्न झाली हा विचार त्यांची थेअरी वेगळी असते. आणि हा विचार आपल्या अध्यात्मशास्त्रात आहे. गीतेमध्ये आहे. गीतेमध्ये नाही का? म्हणलं सृष्टी कशी उत्पन्न होत असते
ममीरापो नरो वायु खम्मन अहंकार इति यम्मे भिन्ना अष्टधा. प्रकृतिरष्टधा. 8 कोणते घ्यायचे? ममीरापो नरो वायु खम वायू, खम, मन, बुद्धी, प्रकृती. पाचच झाले की भूमी वायू मनबुद्धी अहंकार. आता झाले 8. याच्यापासून काय उत्पन्न होते? अपरे मितस्वन्याम प्रकृती विद्धिवे जीवभूतां भाव. 2 प्रकारची प्रकृती सांगितली तिथं. एक जीवरूप आणि अष्टधा प्रकृती. विज्ञानाचा विचार आहे. कशाचा? ज्ञान विज्ञान तसे वाटून देव. बरोबर आहे. ज्ञान विज्ञान तसे काय? राजांचं पक्षी दूध आणि पाणी काय करतो तसंच तुला वेगळे करून दाखव. तेव्हा सुट्टीर्भिर्मुग्रमैर्भावी सर्वमिदं जगत मोहितं न विजानाति मामेभ्य. आणि सगळे तिथे आली माया. दैवी अशा मम माया मामेव प्रपद्यन्ते. तिथे ईश्वराला घे. बरोबर तत्वज्ञान आहे. दैवी अशा मम माया कशी आहे? दुरत्य आहे. तरुण जाण्याला काय आहे? कठीण आहे. म्हणजे ईश्वराला शरण जाईल. मामेव प्रपद्यन्ते माया वेदांत. तरन्ति ते. सुंदर आहे. ईश्वराला आणि त्याच्यामध्ये आणि माया आली की वेदांत शास्त्रातली कोण आली? माया. आणि ती कशी आहे? गुणमयी आहे. हे सर्व कोणाचं कार्य आहे? मायेचं आहे. गुणाचं कार्य आहे. सत्वगुणाचं कार्य कोणतं? रजोगुणाचं कोणतं? तमोगुणाचं कोणतं? याचा विचार केलेला आहे. पुढे वाचा. अग्नीपासून जलाची उत्पत्ती होते, म्हणून जलात मागील भूतांचे शब्द, स्पर्श, रूप व स्वतःचा रस गुण आहे. असं आहे. कोणापासून जलाची उत्पत्ती होते? अग्नीपासून. अग्नी आहे काय? विजा वगैरे चमकते ना, ते बघ घर्षण होते. काय होते? त्याच्यातून प्रकाश निघतो. वीज कशातून उत्पन्न झाली? आकाशाचा गडगडाट होते की नाही? मग एकदम काय चमकते, मग ती थोड्या वेळा पडते. लगेच काय होते? मारुती म्हणायची म्हणता बघा आपले आजवर म्हणलं हे पोरांनो तुम्ही गरीब आहे, श्रीमंती आवडते का? तर म्हणायला लागले आनंदाची गोष्ट आहे श्रीमंत का? म्हणलं मला परीस करण्याचा उपाय माहिती आहे. कशाचा उपाय? म्हणजे बा फार चांगला आहे. फक्त घरामध्ये परीस असला तर मग सगळी रेल्वे काय करून टाकू. म्हटलं परीस करण्याचा उपाय कसा? म्हणजे एक दगड घ्यायचा, वन वापर उचलून काय घ्यायचा आणि तो 7 वेळा पर्णात काय करायचा? किती वेळा? पुन्हा काय ठेवायचा? खाली ठेवायचा. तो दगड काय होतो? म्हणलं मग तो फारच चांगला आहे, सोपी होती आहे. म्हणलं बऱ्या वेळा 7 करून 15 वेळा बंदूक घेऊन लावला. अरे म्हणलं पुढचं आहे का ना? काय पुढचं आहे का? वीज चमकते की नाही? आणि वीज चमकल्यानंतर थोडा काय पडतो? त्या विजेच्या प्रकाशामध्ये 7 वेळा दगड घ्यायचा. किती? बांधायचा. म्हणजे तो दगड काय होतो? जमतं काय? एक वेळ तरी बांधता येते का? आता काय कशा करता सांगितलं? एकेका भूतापासून कोण कोण कशी निर्माण होते. आकाशापासून वायू, वायूपासून अग्नी, अग्नीपासून तुमचा ते जल, आणि जलापासून असे पंचमहाभूते उत्पन्न होतं. अजून 3रं भूत उत्पन्न व्हायचं आहे. जलापासून पृथ्वीची उत्पत्ती होते, म्हणून मागील भूतांचे शब्द, स्पर्श, रूप, रस व स्वतःचा गंध गुण आहे. आकाशाचा प्रतिध्वनी रूप शब्द आहे. वायूत आकाशाचा शिशी शब्द व
अनुष्णाशीत स्पर्श, अग्नीत भुकभुक शब्द, उष्ण स्पर्श व प्रकाशमान रूप, जलात बुल काय जलात बुलुबुलू शब्द, शीत कोणता स्पर्श, शब्द? शुक्ल कोणता? रूप आणि मधुर रस. अरे कोणता शब्द आहे? बुलुबुलू. आकाशात कोणता शब्द आहे? बुलू बुलू लागलं कोणाला. त्याच्यातले शब्द आहे ना. आणि अग्नीच्या ठिकाणी बुकबुक. ते बघ काय का नाही, एखादा आपण काही पेटवलं म्हणजे त्यात भग भग शब्द निघतो ना, तो कोणाचा आहे? तो अग्नीचा आहे. तो पुढे जलात बुलुबुलू शब्द, शीत स्पर्श, शुक्ल रूप आणि मधुर रस. हे बघ, कारणाचे गुण कोणात आले? कार्यात. कार्यामध्ये आले. मग आकाशाच्या ठिकाणी 5 गुण, प्रत्येक भूताच्या ठिकाणी किती गुण आहे? आपले स्वतःचा 1 गुण आणि बाकीच्याचे 4 गुण. असे 5 गुणांनी युक्त शब्द, स्पर्श, रूप, रस आणि किती गुण आहेत? 1 गुण आहे. आणि आपापल्या कार्यामध्ये स्वतःचा 1 गुण, दुसऱ्याचे. जलात खारटपणा वगैरे पृथ्वी संबंधाने प्रतीत होतात. पृथ्वीत कडाकडा शब्द, कठीण स्पर्श, नीलपितादी रूप, मधुर आम्लादी रस, सुगंध आणि दुर्गंध हा गंध आहे. हे बघ, एखादा काही झाड जर पडायला लागलं तर कडकड काय होतं? आवाज येतो. हा कोणाचा गुण आहे? पृथ्वीचा. पृथ्वीचा. असं आपापल्या गुणांसह हे सर्व सृष्टी काय होते? उत्पन्न होते. पण ही सृष्टी करणारा कोणीतरी ईश्वर काय केला पाहिजे? काय करायचं? जरी आणखी तांदूळ आहे, भात काय भात होत होता, भात करणारा तांदळाचा कोणीतरी बाई काय केली पाहिजे? मग तसं एक ईश्वर काय केलं पाहिजे? मानला पाहिजे. हा तो उपादान कारण आहे. काय उपादान कारण नसेल तर कार्य होऊ शकत. हुशार एखादा आचार्य आहे, म्हणलं काय आमच्या गावचा आचार्य आहे, काय विचारूच नका. त्याच्या हातच्या पदार्थ जर खाल्ला, कढी साधी सर खाल्ली, म्हणलं अमर होतो माणूस. काय होतं? असा कोणात गुण आहे? कढीत गुण आहे. बाकी त्याच्या पदार्थात मग काय विचारूच नका. म्हणायला लागले. म्हणलं बरं आहे की तुमचा, काय किती पैसे घेऊ द्या, पण तो आचार्य काय, आचार्याला काय करा. मग त्याला सांगितलं, म्हणलं काय करायचं? श्रीखंड करायचं आहे, अमकी पंगत पदार्थ करायचे आहे. तर म्हणलं काही हरकत नाही, तुम्ही सामान आणून द्या. काय करून द्या? तुम्ही मला एवढे मोठे आणखी विख्यात आचार्य झाले, सामान पाहिजे तुम्हाला? किती जरी आचार्य विचार असला तरी मी सामानाशिवाय कार्य करू शकत नाही. का किती हार करणारा हुशार माळी असला, फुलाच्या शिवाय हार होऊ शकत. मग कुशलता कशात आहे? हार करण्यात आहे. उपादान कारणाशिवाय कार्याची निर्मिती होऊ शकत. म्हणजे जगताचं उपादान कारण कोण आहे? माया. आहे काय? मग पुढचं तुम्हाला क्रमाक्रमाने सांगा. सध्या आपला आरोपीत धरून झाला, मग कोण पाहिजे? मग आता हे तुमचे आकाशापासून, परमात्म्यापासून कुठं आकाश उत्पन्न होते का? तुम्हाला गेलं ना, याच तरंगात येतो ना. परमात्म्यापासून का सृष्टी उत्पन्न होत नाही? असंग आहे ना, नाही का? केवळ माणसापासून कुठं मुलं उत्पन्न होतात का? असंग स्वरूपात आहे. आहे की नाही? त्याप्रमाणे दृष्टांत ईश्वर स्वरूपामध्ये माया ही कोण आहे? उपादान कारण. आणि मायेत पडलेलं प्रतिबंध निमित्त कारण. माया जड स्वरूप आहे आणि तो आभास आहे, तो चेतन स्वरूप आहे. अलग अलग आहे. माती किम स्वरूप आहे, आणि तिला आकार आणणारा चेतन. म्हणजे चेतन स्वरूप आहे, त्यालाच ईश्वर म्हणायचं. काय म्हणायचं? ईश्वर का जड आहे का? मग एवढी मोठी सृष्टी निर्माण करतो, विना ज्ञानाशिवाय करतो का? अडाणीपणा.
अरे कोणत्याही कार्याचं आणि कार्यामध्ये रूपांतर होत असते हे आपाप होते, जडाकडून होत असते का कोणीतरी चेतन मनुष्य मानावं लागतं. जरी कुंभार दिसत नसला तरी घडाच्या करता आपल्या कुंभार काय करावं लागतं, आम्हाला दिसत नाही, मेला असेल त्याला अभिन्न निमित्त उपादान करण्याचा. अभिन्न निमित्त कारण म्हणजे दोषाशिवाय कोणत्याही कार्याची निर्मिती होऊ शकत. एक उपादान कारण आणि कोणतं कारण सृष्टीमध्ये एक चेतन करता काय केलं पाहिजे. स्वभाववाद आहे, तुम्हाला कल्पना. स्वभाववादामध्ये म्हणता हे स्वभाव होते काय, ईश्वर मानण्याची जरूरत. मग जगात कसं उत्पन्न होते मला स्वभाववाद. स्वभाववादाचा खंडन ज्ञानेश्वर आणि ज्ञानेश्वरीत 9व्या अध्यायामध्ये केलेलं आहे. भूमी आत्मनी स्वयंभन काय घडियाचे परिते कुराणमतीचे गर्भ काय काय अहम सर्वस्य प्रभव मत्त सर्वम व्यक्तिमत्व भजन प्रेमाम बुधाभाव. या सृष्टीचा करता कोण आहे, जेणे हे विश्व मारसी देवा संसार काय काय ईश्वर काय केला पाहिजे. आता ईश्वर मानत नाही बरं का, ते आपली फार हानी करून घेतात. काय करून घेतात, काही नाही होत. ईश्वराला विसरून विषयात दंग असतात. कशात, केवळ विषय गोळा करणे, त्याचा काय घेणे. आणि एखाद्या दिवशी आयुष्य संपलं म्हणजे रामबाई असाच प्रश्न घ्यायचा. मारत तुम्हाला आम्हाला आणखी सांगत असतात म्हणले बा तुम्ही ईश्वराचं चिंतन करता, काय ईश्वराला तुम्ही मानतात, भक्ती करता, तुमच्यापेक्षा आम्ही चांगले की. उलट तर तुम्ही श्रीमंत होण्याच्या ऐवजी काय होता, गरीब होतात. आणि आम्ही ईश्वराचं चिंतन नाही केलं तरी काय होतं, तुमच्यापेक्षा आम्ही काय भक्ती करून उपयोग नाही का. ITI केला तर 50,000 रुपये काय मिळते, पगार मिळते. आणि 4 वर्षापर्यंत गाथा पाठ केला काय मिळते, काय मिळते. फुकट लोक तरी विचारतात. निरीश्वरवाद म्हणतात त्याला. काय म्हणतात ते, ईश्वर मानत नाही. काय जरूरत आहे. आणि मग एखाद्या वेळेला संकट आलं म्हणजे मग त्याला कळून चुकते एक ईश्वर नावाची शक्ती जगात असली पाहिजे. मग थोडं परिवर्तन होते. काय होते, जाऊ दे आपला. म्हणून जगत करता एक ईश्वर काय केला पाहिजे, तो भिन्न निमित्त कारण आहे. उपादान कारण कोण आहे, ईश्वरच. आणि निमित्त कारण कोण आहे, त्याला कोणतं दृष्टांत दिलं, कातणीचा किडा. सर्व भूतात एक गुण आपला असून बाकीचे कारणाचे आहेत. सर्वांचे मूळ कारण ईश्वर आहे. त्यामध्ये माया आणि चैतन्य 2 भाग आहेत. सर्वांचं कारण कोण आहे, ईश्वर. ईश्वरात 2 भाग, एक माया आणि मायेमध्ये पडलेला चैतन्याचा आभास. जीवात ही 2 भाग, एक अविद्या आणि अविद्येमध्ये पडलेला आभास. 3 मिळून काय होतं, चैतन्यम यदधिष्ठानम लिंगदेहश्च पुन्हा चिच्छाया लिंगदेहस्थो तत्संगो जीव उच्यते. 85मध्ये आहे जीवाच्या व्याख्यानामध्ये. बरं का, एक अधिष्ठान चैतन्य, पुढे अंतःकरण, आणि अंतःकरणामध्ये चैतन्याचा पडलेला 3 मिळून काय होतं, आपण कोण आहोत. ममैव अंशो जीवलोके मनुष्यष्ट आणि इंद्रियाने. आपण जीवदशेमध्ये आहोत ना. तर जीवदशेमध्ये 4 प्रकार, अंडज, जारज, स्वेदज, हे सगळे जीवच आहे. मुंगी सुद्धा काय, आणि ब्रह्मदेव तरी कोण आहे. सगळ्यात लहान शरीर कोणाचं आहे, मुंगीचं. मोठं शरीर
हत्तीचं एवढा मोठा असायचा. आणि मग असं म्हणतात ना, मुंगी चावली तर हत्ती मारते असं म्हणतात. आम्हाला काही माहिती नाही, पण ऐकू ना, मुंगी जर चावली कोण मारतो? आणि सोंडेच जर गेली कुठे गेली? नाजूक इंद्रिय असते. एवढा मोठा हत्ती पालथा पडतो. जाऊ दे आपलं दृष्टांत. अंडाच्या जाराच्या स्वेदाच्या हे सगळे जीव आहे बा. काय आहे? मग सगळे जीव जरी कोणाला अधिक दुःख, कोणाला अधिक हे बा, माणसाला जसा स्वयंपाक करून आणखी उत्तम पदार्थाचा मेजवानीचा लाभ घेता येतो, तसा इतराला आहे का जे टाकलं नाही का पारतंत्र्य असते. एखादं बैल आहे म्हणा, गाय म्हणा, स्वतंत्र आहे का पारतंत्र्य आहे? मालक जे टाकेल पोटभर टाकील तसं काही सांगता येत. आणि बरं माणसाला स्वयंपाक करता येतो, काय करता येतो? मनासारखी काय करतो? भाजी करतो. संस्थेची आवडत नसेल तर स्वतंत्र करतो. त्याच्यात काही वाईट नाही, स्वभाव आहे जो काय. तसा मनुष्य खेरीज करून कोणत्याच प्राण्याला स्वयंपाक करता येत. समजा हे वाळलेली वैरण टाकतात कोणची. होय, बरं मला तहान लागले बैलाला सांगता येते का? ज्या अर्थी ते पाण्याकडे ओढते त्या अर्थी त्याला काय लागली असली पाहिजे. बरं त्याला दुःख किती असते. एकदा शेतकऱ्याने त्याच्या मानेवर झोका ठेवला, दिवसभर कोण बाजूला करत नाही, हे नांगरटी करायला होता. हे कशाचं फल आहे सगळे? ते याच्यात आहे ना, विचारसाग्राम आहे. शेतकऱ्याला पण बैलाला काय होते? दुःख होते. तो म्हणला आला आता काही नाही, हा पान खातून आम्हाला तसंच उभं ठेवतो. या सगळ्या प्रत्येकाचं प्राणी मात्राचं फल आहे काय? कशाचं फल आहे? काय काय बसती लखाणी हे सगळ्या विसरायला येतं. या बसती लखाणी जाऊ द्या दृष्टांत सोडून. हे कशा करता चाललेलं? सृष्टी कशी म्हणजे ईश्वर त्याच्यात काय केलं पाहिजे? मानलाच पाहिजे. तुम्ही माना अथवा आंधळ्याने म्हटलं सूर्य नाही, म्हणून सूर्याचा अभाव होतो का? आपल्या महिमेने म्हणून तुम्ही ईश्वर मानला तर तुमचं कल्याण होईल, आणि ईश्वर नाही मानला तर पस्ती लखानी. त्यात मिथ्यात्व मायेचे आणि सर्व पदार्थांमध्ये सत्ता स्फूर्ती चैतन्याचे आहे. हे बघा तीन. त्याच्यामध्ये मिथ्यात्व कोणाचं आहे? मायेचं. आणि चैतन्याचं कोणतं आहे? सद्रूप. पुढे चिद्रूप. पुढे हे कोणाचं आहे? नाही ब्रह्माचं आहे, चैतन्याचे. ईश्वर स्वरूपात असं म्हटलं. कोणत्या स्वरूपात? मग ईश्वर स्वरूपामध्ये मिथ्यात्व कोणाचं आहे? मायेचं. सद्रूप, चिद्रूप, आनंदरूप कोणाचं? अधिष्ठान. ब्रह्म कसं आहे? हे कोणाचं आहे? ब्रह्माचं. आणि नामरूप कोणाचं आहे? माय. नामरूप म्हणजेच जगत. सद्रूप चिद्रूप म्हणजे उपादान कारण. कोणतं कारण? पुढे परिच्छेद क्रमांक 19. सूक्ष्म सृष्टीची उत्पत्ती. सर्व भूतांच्या एकत्र झालेल्या सत्वगुणापासून अंतःकरण उत्पन्न होते. सत्वगुणापासून होते म्हणून ज्ञानाचा हेतू आहे. आता कोणची सृष्टी? आता सूक्ष्म सृष्टी. सूक्ष्म सृष्टी. आता 3 गुण आहे मायेच्या ठिकाणी. सत्वगुण, पुढे पुढे 3 गुणापासून सृष्टी होतात. त्रिवीर गुणमय भावी सत्तम रजस्तम इति गुणा प्रकृती संभवा. 3 गुणांनी युक्त असतो त्याला प्रकृती म्हणतात. याचा विचार 13व्या अध्यायामध्ये प्रकृती पुरुषांचे विद्येनादी विकारांश गुणांश विद्ये प्रकृती काय काय 13व्या अध्यायात आहे. प्रकृती
प्रकृतीं पुरुषं चैव विद्येरादि भवति विकारांच गुणांच विद्ये प्रकृति कार्यकरणकर्तृत्वे हेतु प्रकृति विद्यते पुरुषात सुखदुःखानां हेतु प्रकृती. सुंदर वर्णन करणारा 14वा अध्याय गुणाचं. भागवतामध्ये 26वा अध्याय गुणाचा विचार केला. 3 गुण म्हणजे कोणते? सत्वगुण, रजोगुण आणि आता एखाद्या लहान मुलाच्या जवळ 3 गुण म्हणजे कोणते? चोऱ्या करणे, भांडणं करणे हे एक गुण आहे का? वाटे गुणान तो कामण्यासाठी माणसाला कोण विचारते का? गुणाला विचारते. गुणाचा पडे. म्हणून सर्व भूतांच्या गुणांस अंतःकरण जाणते. अंतःकरण मायेच्या ठिकाणी कोणता गुण आहे? सत्वगुण. सत्वगुणाचं कार्य अंतःकरण आहे. कोणाचं कार्य? कोणतं करण आहे? आपलं अंतःकरण आहे. सुखदुःख कोणाला होतात? त्या अंतःकरणाचे मग 4 विभाग आहे. मन, बुद्धी, चित्त आणि संकल्प विकल्प करत असेल तर मन बनायचं, निश्चय करीत असेल तर, चिंतन करीत असेल तर, आणि काही अभिनिवेश घेत असेल तर अहंकार. मन, बुद्धी, चित्त आणि हे 4 गुणांनी अंतःकरण टाकत असते. म्हणून सत्वगुणा मायेच्या सत्वगुणाचं पहिलं कार्य कोणतं आहे? अंतःकरण. पुढे वाचा. अंतः म्हणजे देहाचे आत, करण म्हणजे ज्ञानाचे साधन आहे. अंतःकरण म्हणजे अंत म्हणजे दिसते का ते? हाताप्रमाणे दिसते का ते? पण आतमध्ये आहे. कुठे आहे? त्याला वृत्ती असं म्हणत असतात. ते ज्ञान साधन आहे. हे पहा, ते जर ती वृत्ती जर दुसऱ्या कार्यात अडकलेली असली, कोणत्या दुसऱ्या कार्यात, आपल्याला ज्ञान होत नाही. तुम्ही इथं जरी बसले असले पण किती दुसरं चिंतन चालू असेल, बुवा काय बोलतो हे कळत नाही. वृत्तीचा संबंध यावा लागतो. कोणाचा? चिरे चोळी आधी आहे ज्ञान नाही. वृत्तीचा वृत्तीचा आणि विषयाचा संबंध यावा तर ज्ञान होत असते. नाही तर ज्ञान तुमचा विचार चांगला गेला ना. तो मुलगा बापाला बोलावायला आला, पण बाप कशात गुंग होता? जुगार खेळण्यात होता. तसा पाहतो. पुन्हा आणखी पुढे अर्धा तासाने खेळ संपला. काय संपला? मग पुन्हा बाळू आला. म्हटलं बाळू तू केव्हा आला होता? म्हटलं पहिल्या वेळेला काय डोळे फुटले होते का? त्यावेळेला वृत्ती कुठं होती? आता वृत्ती कुठं नाही, खेळत नाही. म्हणजे ज्ञान कोणावर अवलंबून आहे? वृत्तीवर. आपण तुमच्या बोव्या पाठ करायला बसलो, काय बसलं, तोंडामध्ये चाललं असते जातात नाही का, जय जय शुद्धी उदारे प्रसिद्धी, पण मनामध्ये सगळा नाश्त्याचा वास आलेला असतो. काय काय पोहे, बटाटा वडा. वृत्ती कुठं आहे? अर्धा तास जाते तरी एकही बाबी काय होत नाही. का होत नाही? वृत्ती कोणाला रखली आहे? नाश्ता झाला म्हणजे भगवान पुढे. वृत्तीचा आणि विषयाचा काय यावा लागतो? वृत्तीचा आणि विषयाचा संबंध असेल तर ज्ञान होत नाही. तुमचं काय आहे? सुशुद्धीमध्ये काय असते? वृत्ती कारणात लीन झालेली असते. कुठे लीन झालेली असते? कोणत्या अवस्थेमध्ये? म्हणून तुम्ही किती वाद्य आज वाजवले, झोपेतल्या माणसाला ऐकायला येते का? किती वाद्य वाजवले येते का? का होत नाही? काय ऐकायला येत नाही? कारण वृत्ती कुठं झाली आहे? वृत्तीचा आणि वाद्याचा काय नाही. वाद्य वाजवती नाही की किती वाजवलं तरी, कारण वृत्ती कुठं आहे तरी. वृत्ती कुठं? परमात्मा स्वरूपात काय झालेली आहे? ते कशाला तो वृत्ती आणते? त्या ज्ञानाकरता अंतःकरण लागत असतं. म्हणून सुख दुःख वगैरे कोणाचे धर्म आहे? सगळे
त्याला अंतःकरण असं म्हणतात. ते दिसत नाही पण आत आहे. करण म्हणजे ज्ञान घेण्याचं साधन, त्याला म्हणतात अंतःकरण. आणि सत्वगुणाचं कार्य आहे. कोणाचं? ते सूक्ष्म सृष्टी, कोणत्या सृष्टीमध्ये ते पडे. सत्वगुणाचे कार्य आहे म्हणून त्यास सत्वही म्हणतात. अंतःकरणाच्या परिणामास वृत्ती म्हणतात. ती 4 प्रकारची आहे. अंतःकरणाचा परिणाम त्याला काय म्हणायचं? तुम्ही वृत्ती प्रभाकर ग्रंथ शिकाल त्यावेळेला त्याच्यामध्ये फार गोड वर्णन आहे. वृत्ती कशाला म्हणतात? त्याचं ग्रंथाचं नावाचंच आहे वृत्ती प्रभाकर. जो अंतःकरणाचा परिणाम असतो त्याला काय म्हणायचं? वृत्ती. सूर्य आहे की नाही, त्याचा प्रकाश कुठपर्यंत येतो? आपल्यापर्यंत येतो. मग प्रकाश जो असतो तिथून येत नाही त्याला काय म्हणायचं? किरण म्हणतात. काय म्हणायचं? तसं वृत्ती बरं का. अंतःकरणाचा परिणाम असेल त्याला काय म्हणायचे? वृत्ती. आणि ते 4 प्रकार केले आहेत. मनोबुद्धी चित्त आणि हे कशा करता चाललंय? अगोदर सूक्ष्म सृष्टीची उत्पत्ती करायची, नंतर मग कोणती? स्थूलसृष्टी. ही दिसते कोणती सृष्टी आहे? सृष्टी. अनेक आपली सूक्ष्म सृष्टी. सूक्ष्म काय म्हणायचं आहे, पण ती काय होत नाही. दिसली असती तर काय म्हटलं असतं? स्थूल. आणि दिसत नाही म्हणून त्याला काय म्हणायचं? सुगंध दिसत असतो का? फुल. मग फुलावरती असलेला मग आहे कशावरून सुगंध येतो? निश्चय वृत्तीस बुद्धी, संकल्प विकल्पात्मक वृत्तीस मन, पूर्वापार चिंतन करणाऱ्या वृत्तीस चित्त आणि अहम अशा अभिमान वृत्तीस अहंकार म्हणतात. एका वृत्तीचे 4 नाव. ज्ञान ग्रहण करत असेल तर बुद्धी, निश्चय करत असेल तर बुद्धी, संकल्प विकल्प करत असेल तर मन, चिंतन. एखादा माणूस 4 वाजता उठायचं आहे, चिंतन करायचं आहे, असा संकल्प करून काय करतो? झोपी जातो. मग सकाळच्या वेळी ती थंड हवा सुटलेली असते, साखर झोप लागलेली असते, अलार्म लावून ठेवलेला असतो, तो अलार्म आवाज देत असतो. मग याने 4 वाजलेले उठायला पाहिजे की नाही? संकल्प कोणी केला? बरोबर. मग 4 वाजता काय झालं पाहिजे? मग तो 4 वाजता उठत असतो का ते घड्याळ अलार्म असले तिला दात मांडून काय करतो? मला झोपेत अडथळा आणते का? माझं नाही उठलं तर का? हे पाहिजे. मग 4 वाजता उठलं पाहिजे आपण, त्याला संकल्प म्हणायचा. काय म्हणायचं? आलं का लक्षामध्ये? आणि मला आता उठण्याची इच्छा होत नाही, याला विकल्प म्हणायचा. हे दोन्ही कोणाचे धर्म आहे? संकल्प विकल्पात्मक मना पडे. पंचभूतांच्या एकत्र झालेल्या रजोगुणांशापासून 5 प्राणांची उत्पत्ती आहे. आता प्राण कशापासून उत्पन्न होतात? काय प्राण, पान, व्यान, उदान आणि समान. प्राण, अपान, व्यान, उदान असे पंच काय आहे? त्याची उत्पत्ती कोणत्या गुणापासून? पंचभूतांच्या एकत्र झालेल्या रजोगुणांशापासून. रजोगुणापासून. आणि मनोबुद्धीचे अहंकार कोणापासून? सत्वगुणापासून. पुढे मग तमोगुणापासून सृष्टी सांगायची आहे. म्हणजे पंचप्राण आहे. मग आपण जगतो. काय होतं? प्राण गेला की संपलं सगळं. जे काही इंद्रिय काम करू शकत, त्यांच्यात भांडण लागलं होतं पहा. त्या इंद्रियामध्ये प्रत्येकजण म्हणायला लागला माझ्याशिवाय काम होत नाही. डोळे म्हणायला लागले आमच्याशिवाय सगळा अंधार पडेल की. म्हणलं मग श्रेष्ठ कोणी? ही सगळी तक्रार ब्रह्मदेवापर्यंत गेली. ब्रह्मदेवाने सांगितलं जो ज्याच्यात जाण्याने जगतो, ज्याच्यात जाणे न जाण्याने मरतो. मग एक 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 इंद्रिय झालं तरी मनुष्य जिवंत राहतं. आंधळा असला तरी काय असतो? पांगळा असला तरी जिवंत असतो. आणि प्राणच नसेल तर सगळं आहे पण काही नाही. सर्वात श्रेष्ठ कोण आहे? ज्याचे हृदयस्थान
आणि क्षुधा व पिपासा या क्रिया तो प्राण. नाही बा, त्याला काय म्हणायचं? कोणतं स्थान आहे त्याचं? हृदय. हृदय स्थान. त्याला काय म्हणायचं? प्राण. त्याचं कार्य कोणतं आहे? क्षुधा व पिपासा. हं? क्षुधा व पिपासा. क्षुधा आणि पिपासा प्राणाचे कार्य. शुभ मला शुभ आहे का? क्षुधा क्षुधा शुद्धा म्हणजे तहान. काय करायला पाहिजे ना? शुभ आणि सुधा. अरे काय दोन थोडाच फरक आहे की नाही? शुद्धा आणि कोणती शोभा. शुभ शब्द आहे काही. एका ठिकाणी ध आला आणि एका ठिकाणी भ आला, सारखाच वाटायला. गुदस्थान व मलमूत्र क्षरण क्रिया तो अपान. नाही पहा, मला म्हणतो आपण जे काही जेवण करत असतो नाही का, आपण अन्न घालतो का नाही पोटामध्ये भूक लागणार, त्यातनं सजात राहिला तर मनुष्य मरून जाईल की काय. मग त्याचं क्षरण झालं पाहिजे. का झालं पाहिजे? नाहीतर मलमूत्र जसंच्या तसंच राहिलं तर मग ते काय 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 आजार असतो ना त्याचा. मग त्याच्यामुळे पोट नेहमी काय झालं पाहिजे? आरोग्य चांगलं राहण्याकरता नेहमी पोट कसं झालं पाहिजे? म्हणजे योगशास्त्रामध्ये प्रकार आहे की धवती वगैरे करतात, वायू सोडतात, पाणी सोडतात पोटामध्ये, असे प्रकार आहेत त्याच्यामध्ये. मग हे काम कोण करते? खाल्लेलं अन्न घसरवण्याचं काम अपान करतात. त्याला अपान म्हणायचं. पुढे नाभिस्थान व भुक्त पितान्न जल योग्य समान करतो तो समान. हे पहा, सगळे नाही का आपलं रक्त वगैरे तयार करून सगळीकडे पुरवण्याचं काम कोण करतं? प्राण, अपान आणि व्यान. पुढे कंठस्थान व श्वास क्रिया तो उदान. त्या उदान म्हणजे काय? आपले श्वासोश्वास चालतो ना, हे कोणाच्या द्वारा चालते? उदान. त्या प्राण, अपान, व्यान आणि उदान. पुढचा एक राहिला ना, व्यान. सर्व सांगे सर्व शरीर स्थान व सर्व संधीत रसमेलन क्रिया तो व्यान असे म्हणतात. सगळ्या ह्याच्यामध्ये आपल्या ज्या रक्त तयार होत असते एकाच ठिकाणी कुठलं जाते सगळं सगळ्या शरीरात जातं ते. मग सर्व शरीरामध्ये नेण्याचं काम कोण करतं? नाही का? पायापासून तर पायाच्या बोटापासून तर बोटं शेंडीपर्यंत हे नेण्याचं काम कोण करतं? मग पंचप्राण सुद्धा शांत करावं लागले. जेवायच्या वेळेला प्राणाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, उदानाय स्वाहा अशी पंचाहुती द्यावी लागते. हे आपण करीत नाही, आपला गुन्हा आहे तो, पण करायला पाहिजे. काय पाहिजे? प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, उदानाय स्वाहा. त्याचा अन्न थोडं द्यावं लागत असं. हे आपापलं काम करते म्हणून जगत असते. जर यांनी आपलं काम करण्याचं सोडून दिलं तर मनुष्य राम बोल भाई. बरं, पुढे याशिवाय कोणी नाग, कुर्म, कृकल, देवदत्त आणि धनंजय हे 5 उपप्राण मानून अनुक्रमे उद्गार, निमिषोन्मेष, शिंक, जांभई आणि मृत शरीर फुगविणे या त्यांच्या क्रिया मानतात. हे पहा, आणखी पण हे उपप्राण मानतात. कुर्म, कुरकल, देव. हे पहा, एखादा प्रेत असलं की नाही, आमचे प्रेत काय होते? फुगते. पेट कोणी फुगवलं तर धनंजय म्हणतात. असा मनुष्य असला त्याला वेळेवर नेलं तर बरं आहे, आणि जास्त वेळ ठेवलं तर काय होते? पुढे जास्त वेळ ठेवला तर पुढचं सोडत नाही. म्हणून पुन्हा 5 उपप्राण मानले, पण ते शास्त्रामध्ये मानलेले नाही. काही काही दर्शनकारांनी 5च प्राण मानले. पुढे पृथ्व्यादिकांच्या पृथक पृथक रजोगुणांशापासून त्यांची उत्पत्ती मानतात. याच्यापासून उत्पत्ती मानतात. आणखी पुन्हा क्रमाक्रमाने काय केलं आहे त्याचा विचार केलेला आहे. एकाच दिवसामध्ये सृष्टीची उत्पत्ती मानून टाकाय. काय विवरण करून तर काय केलं पाहिजे? सांगितलं पाहिजे ना. अधिक विवरण कधी करू? कारण सृष्टी कशी उत्पन्न होते याचं ज्ञान पाहिजे. पंचदशीमध्ये याचा विचार. आणखी त्याच्या 7व्या अध्यायामध्ये याचा काय आहे?
विचार आहे. विज्ञान कशाला म्हणतात त्याला जायचं. मग आसक्त मना पार्थ योगी म्हणजे जन्मला असंशयम समग्रम यथा ज्ञास्यसि ज्ञानम ते हम सविज्ञान विदम यज्ञात्वा नेहयोन्य. ज्ञातव्यमवशिष्यते. माणसाला आणि त्याची हे माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे. आणखी अधिक विचार केला आहे जो निश्चलदाजीने पंचदशीमध्ये तुम्ही शिकाल तिथे सुद्धा सृष्टीचा विचार केला आहे. हे जर माहिती असलं तर आपल्याला समजायला फार सुंदर होत असते. पुढे उद्या राहिलेला विषय कधी? उद्या. श्री गुरु चरण सरोज रज